आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवलेल्या कोर्समध्ये व्हिडिओ कसा अपलोड करावा, व्हिडिओ कंटेंट कसं अपलोड करावं हे पाहूयात. त्यासाठी मी नेहमीप्रमाणे लॉग इन केल्यानंतर डॅशबोर्डमध्ये आपला हा कोर्स या ठिकाणी आपल्याला दिसतोय. या कोर्समध्ये आल्यानंतर आपण हे यापूर्वी बुक एक अपलोड केलेलं आहे, PDF फाईल या ठिकाणी आपल्याला दिसते. आता आपण पाहूयात व्हिडिओ कंटेंट कशा पद्धतीने अपलोड करायचं. तो खाली मी स्क्रोल करतो. या ठिकाणी आपण एडिट मोड ऑन करूयात, जेणेकरून ॲड रिसोर्स अँड कॅटेगरीचा ऑप्शन आपल्याला दिसू लागेल. सो ॲड अँड ॲक्टिव्हिटी ऑर रिसोर्स यामध्ये जसं आपण पाहिलं की बुकसाठी म्हणजे PDF आपल्याला आपण URL घेतलेला आहे, ही कॅटेगरी घेतली आहे. तर व्हिडिओसाठी आपल्याला पेज ही कॅटेगरी वापरायची आहे. त्यासाठी पेज या कॅटेगरीला मी क्लिक करतो. माझ्या व्हिडिओचं नाव या ठिकाणी मी टाईप केलं. त्याविषयी काही डिस्क्रिप्शन असेल या ठिकाणी आपण डिस्क्रिप्शन लिहू शकता. ओके, आता महत्त्वाचा ऑप्शन आहे पेज कंटेंट. आता मी पूर्वी म्हटल्याप्रमाणे आपण आपले जे कंटेंट आहे म्हणजे व्हिडिओ कंटेंट आहे हे देखील आपण यूट्यूबवरती ठेवणार आहोत. ओके, त्यासाठी मी जिथे माझा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे यूट्यूबच्या एका माझ्या चॅनेलवरती, तो व्हिडिओ मी या ठिकाणी ओपन करतो आणि त्याची लिंक या ठिकाणी कॉपी करतो. हा तो आपला व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ ओपन केल्यानंतर या ठिकाणी मला शेअरचा ऑप्शन दिसेल. पहिला ऑप्शन आहे एम्बेड. हा त्याचा एम्बेड कोड आहे, हा मी कॉपी केला या ठिकाणी. परत आपल्या LMSमध्ये आलो. 3 ज्या लाईन्स आहेत या लाईनला क्लिक केलं आणि शेवटी त्याचा HTML हे जे बटन आहे या बटनला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी हा आधीचा जो कोड आहे त्याला मी डिलीट करतो आणि नवीन कॉपी केलेला कोड आपल्या व्हिडिओच्या या ठिकाणी पेस्ट करतो आणि परत त्या HTMLच्या बटनला क्लिक करतो, जेणेकरून आपल्या लक्षात येईल की व्हिडिओ या ठिकाणी आलेला आहे की नाही. तर व्हिडिओ या ठिकाणी आलेला आहे. ओके, आता ॲपिरियन्स जे आपण म्हटलं मुलांसाठी पेज डिस्क्रिप्शन डिस्प्ले करायचं आहे की नाही करायचं आहे, हा ऑप्शन आपण एनेबल करूया. रिस्ट्रिक्ट ॲक्सेस सध्या आपल्याला यामध्ये कुठलेही बदल नाही करायचे आहेत. ॲक्टिव्हिटी कम्प्लिशन परत पूर्वीसारखे 3 ऑप्शन्स आपल्याला येतील. हा ऑप्शन शेवटचा ऑप्शन आपण घेतो की मुलाने हा जो कंडिशन्स अशी आहे की ह्या मुलांनी हा व्हिडिओ पाहायला हवा. स्टुडंट मस्ट फिनिश दिस ॲक्टिव्हिटी टू कम्प्लीट इट आणि सेव्ह अँड डिस्प्ले करतो. ओके, या ठिकाणी मॉड्यूल 1मध्ये दुसरी कॅटेगरी आपण ॲड केलेली आहे, व्हिडिओची कॅटेगरी. अशा पद्धतीने मुलांसाठी हा व्हिडिओ या ठिकाणी दिसेल. आता थोडं यूट्यूबकडे आपण येऊयात. यूट्यूबमध्ये जेव्हा आपण हा व्हिडिओ अपलोड करणार आहोत त्याच्या सेटिंग्स आपण युजली विजिबिलिटी सेटिंग्स काय ठेवायला आहे ते आपण पाहूयात. या ठिकाणी विजिबिलिटी आपण प्रायव्हेट, अनलिस्टेड, पब्लिक ह्या 3 सेटिंग्स आहेत. पब्लिक ठेवलं तर हा व्हिडिओ पब्लिकली यूट्यूबवरती सगळ्यांसाठीच अवेलेबल असेल. परंतु आपण अनलिस्टेड यासाठी ठेवला आहे की अनलिस्टेड ठेवल्यानंतर यूट्यूबमध्ये पब्लिकली हा व्हिडिओ अवेलेबल नसेल, परंतु हा व्हिडिओ आपण एम्बेड करून आपल्या LMSमध्ये अवेलेबल करत होते, जेणेकरून विद्यार्थी LMSमध्ये येऊन तो व्हिडिओ पाहू शकतील. पब्लिकली त्यांनी समजा सर्च केलं अशा व्हिडिओसाठी तर यूट्यूबमध्ये पब्लिकली त्यांना मिळणार नाही आहे, परंतु LMSमध्ये एम्बेड केलेलं असल्यामुळे LMSमध्ये ते पाहू शकतील. तर ही सेटिंग आपण लक्षात घ्यायची आहे. आपल्याला असं पब्लिक ठेवायचं असेल तर आपण ठेवू शकतो. याच्यामध्ये डिपेंड आहे की रिक्वायरमेंट कशी आहे. ओके, सो हे आपण पाहिलं व्हिडिओ कंटेंट कशा पद्धतीने अपलोड करायचं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात असाइनमेंट्स कशा पद्धतीने अपलोड करायचे आहे.